नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण GR हा निघालेला आहे। मित्रांनो, त्या GRची आपण भरपूर लाभार्थी वाट पाहत होतो। जे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं की 50,000 रुपये हे वाढीव अनुदान देणार आहोत, असं जेव्हा अनाउन्समेंट केली होती मित्रांनो, त्याच्याच रिलेटेड आता GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। म्हणजेच काय तर मित्रांनो, तुम्हाला आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 50,000 रुपये हे वाढीव अनुदान देण्यात येणार आहे। मित्रांनो, आता हे 50,000 रुपये वाढीव अनुदान कोणत्या लाभार्थ्याला देण्यात येणार आहे, त्यासोबतच मित्रांनो हे 50,000 रुपये तुम्हाला कशा पद्धतीने दिले जाणार आहेत याच्यावरती डीपमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यासोबतच मित्रांनो, आपण जे काही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काही व्हिडिओ बनवलो आहेत मित्रांनो, त्या व्हिडिओवरती भरपूर प्रतिसाद हा मिळत आहे। त्यामुळेच मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर सर्वात पहिलं मित्रांनो, जे टप्पा 1 अंतर्गत ज्यांना घरकुल मिळालेलं आहे मित्रांनो, त्यांना हे 50,000 रुपये वाढीव अनुदान मिळणार नाही आहे। मित्रांनो, टप्पा 2 अंतर्गत ज्यांना घरकुल मिळालेलं आहे त्यांना मात्र हे 50,000 रुपये वाढीव अनुदान दिले जाणार आहे। आता हे टप्पा 1 आणि टप्पा 2 कसा समजायचा? टप्पा 1 मध्ये मित्रांनो फायनान्शियल इयर 2016-17 ते 2021-22 पर्यंत टप्पा 1 मध्ये मित्रांनो हे घरकुल मंजुरी होऊन कंप्लीट झालेले आहेत। आता टप्पा 2 अंतर्गत मित्रांनो फायनान्शियल इयर 2024-25 ते 2028-29 पर्यंत या टप्पा 2 अंतर्गत हे घरकुल मिळणार आहेत। मित्रांनो, ज्यांना मिळालेले आहेत त्यांना हे 50,000 रुपये वाढीव अनुदान लागू असणार आहे। म्हणजे त्यांना हे 50,000 रुपये वाढीव अनुदान मिळणार आहे। मित्रांनो, आता हे फुल डिटेल आपण डायरेक्टली GRच्या माध्यमातून पाहूयात। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, सर्वात पहिलं तुम्ही हा GR पाहत असताना पाहून घ्या। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-2029 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबतचा हा GR आलेला आहे। मित्रांनो, GR दिनांक तुम्ही पाहून घ्या, 4 एप्रिल 2025चा GR आहे, म्हणजेच आजचा हा GR आहे। मित्रांनो, तर या GR मध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण डायरेक्टली शासन निर्णय पाहूयात खाली येऊन। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता शासन निर्णय पाहत असताना तुम्ही इथे पाहून घ्या मित्रांनो, समजून घ्यायचं तुम्ही शासन निर्णय। या शासन निर्णयामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की 50,000 रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहेत आणि कुणाला दिले जाणार आहेत। तर तुम्ही सर्वात पहिले इथे पाहून घ्या मित्रांनो, उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे। तर तो निर्णय काय घेण्यात आलेला आहे तर पाहू शकता तुम्ही इथे, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे। पण या 50,000मधून 35,000 रुपये अनुदान हे घरकुल बांधकामासाठी दिले जाणार आहेत, तर 15,000 रुपये इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अतिरिक्त अनुदान अनुदेय राहील। जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये अनुदान देय असणार नाही, असं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे। म्हणजेच काय मित्रांनो, तर तुम्ही राज्य हिश्श्यातून जे 50,000 रुपये दिले जाणार आहेत त्या रकमेमधून तुम्हाला 35,000 रुपये हे घरकुल बांधकामासाठी मिळणार आहेत, तर राहिलेले 15,000 रुपये हे सूर्यघर योजनेमार्फत छतावरती ऊर्जा यंत्रणा उभारण्याकरिता 15,000 रुपये दिले जाणार आहेत। पण तुम्ही जर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नसाल तर तुम्हाला हे 15,000 रुपये मिळणार नाहीत, असं क्लिअर सांगण्यात आलेलं आहे। तर 2 नंबरला तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, राज्यात सामाजिक व न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विभाग,
व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मंजूर उद्दिष्टांकरिता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024 ते 2028-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पातून तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट जे 50,000 रुपये वाढीव अनुदान देण्यासाठी घोषणा झाली होती मित्रांनो, ते आता अनुदान तुम्हाला मिळणार आहे. पण टप्पा 2 अंतर्गत ज्यांना घरकुल मिळालेलं आहे त्याच लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये दिले जाणार आहेत आणि त्यासोबतच 50,000मधून सुद्धा मित्रांनो 35,000 रुपये तुम्हाला हे घरकुल बांधकामासाठी मिळणार आहेत आणि 15,000 रुपये ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी मिळणार आहेत. असे टोटल 35 आणि 15 50,000 रुपये हे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत टप्पा 2 मध्ये ज्यांना घरकुल मिळालेले आहे त्या लाभार्थ्यांना हे अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.